पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. याच एनर्जी मध्ये आज पुन्हा सुरू करूया आपली हसरी शाळा, जिचं नाव आहे फू बाई फू. हास्यरसिक हो, आपल्या इथे एकदम कणक तर आहेच, पण आता एकदम कडक अशी टीम येणार आहे. त्यातल्या एकाने 6 वर्षापूर्वीच आपल्याला सैराट करून सोडलंय, तर दुसऱ्याने बॉईज बनून महाराष्ट्रभर कल्ला केलाय. अहो, आणि यातल्या तिने तर तिच्या अभिनयासोबतच नृत्याचीही आपल्या सगळ्यांना भुरळ पाडली आहे. आणि आता हे सगळे मिळून घेऊन येत आहेत एकदम कडक नावाचा सिनेमा. चला तर मग स्वागत करूया तानाजी गालगुंडे, पार्थ भालेराव आणि मानसी नाईक यांचं. वा 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 वा, वेलकम वेलकम वेलकम. आम्हाला खूप छान वाटतंय तुम्हाला इथे पाहून. एकदम कडक नेमकं काय आहे मला तुमच्याचकडनं जाणून घ्यायला आवडेल. एकदम कडक हे नावात जशी एनर्जी आहे तसंच एनर्जी असलेला युथफुल आणि दंगा असलेला हा सिनेमा आहे एकदम कडक. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. मला तुम्हा तिघांशी खूप गप्पा मारायच्या आहेत, तुमच्या भूमिकांबद्दल जाणून घ्यायचंय, पण तूर्तास प्लीज स्थानापन्न व्हा. नमस्कार नमस्कार नमस्कार. माधवी, आता अशीच उभी राहा आणि एकही पंच पडू देऊ नकोस. हे तुम्हाला सांगतोस? हे बघ, मी माझा प्रत्येक पंच वाजवते, पण दुसऱ्याचा पंच असेल ना तो मात्र मीच वाजवते. कारण मी ना दोन फू बाई फूचे सीझन्स केलेत आणि हा दुसरा आहे. बर, मी पण काही कमी नाहीये. मी पण ना विनर होतो. विनर मी फक्त केलेले नाहीत, विनर होतो मी, विनर. हे काय, मी कुणाबरोबर स्किट केलं माहितीये? कुणाबरोबर? प्रियदर्शन जाधव जाधव जाधव. हे मी कुणाबरोबर स्किट केलं माहितीये का? की नाही? आबे भारत गणेशपुरे ना बे. ठीक आहे, मग आता तुझं टायमिंग दाखव, त्याच्या बरोबरच दाखव. तू दाखव ना त्याच्या बरोबरच. मी प्रश्न विचारलाय, मग तू उत्तर द्यायचं. तू दाखव ना आधी. अरे तो नाही आता नको, तिथे का बायका पुढे हवे असतात? तू दाखव ना पण. नाही, तू दाखव ना, एवढं असेल. अहो, म्हणजे काय? थांब थांब थांब, एक मिनिट. आपण दोघांनी फुबाई फू केलेलं आहे. हो. आपण का भांडतो एकमेकांशी? अशीच एक व्यक्ती आता इथे येणार आहे जिने फुबाई फूचे अनेक पर्व केलेले आहेत. कोण बरं सांग? कोण? सुप्रिया पाठारे. लेक चालली सासरला. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. माझ्या मुलीची पाठवणी आज. ह्या मुलीचा जन्म झाला ना, त्या दिवशी रात्री मी पार्टी केली होती आणि त्याच दिवशी ठरवलं होतं की ह्या मुलीची पाठवणी करेन ना, त्या दिवशी परत पार्टी करणार. त्यामुळे जास्त आनंद आहे की आज पार्टी आहे. त्यामुळे कधी एकदा ही जाते आणि मी पार्टी करते असं झालंय मला. पार्टी. बाबा बघ ना, हे कसलं तोंड. काय करताय? नजर काढतोय. केसाने काढा, केसाने काढा. तू ठेवलेस का? चला चला चला, मुहूर्त निघून चाललाय पार्टीचा. चला, पाठवणीचा मुहूर्त चाललाय. चला. कसला मुहूर्त? असं काय करताय? संडे मेगा ब्लॉक लागेल ना. अरे मग लागू दे, त्यांना कुठे ट्रेनच्या टपावर बसून छैया छैया करत जायचं. तुला माहिती आहे का, आपल्या जावई बापूंनी 4 ट्रक भरून माणसं आणली आहेत. अगं बाई, हो. मग लवकर पाठवा. काय लवकर पाठवा? IAS की कोण आहेस?
आपलं पिल्लू आपल्याला सोडून चाललंय. बाबा असू दे, ठीक आहे. पण रडारडीचा कार्यक्रम नको करायला. रडारडीचा कार्यक्रम कशाला? आनंदाची गोष्ट आहे ना, चांगल्या घरात दिली तिला. नाही नाही, तुला नाही कळणार. त्यासाठी बापाचंच काळीज लागतं. बाबा ठीक आहे भानुप्रिया, हो बाबा, सांभाळून जा. हो बाबा. सांभाळून जा. कशाला? डोक्यावर काय ऍसिडची कळशी घेऊन चाललीये? अरे काय काय बोलतेस? तुझ्या जिभेला काही हाड? माझी जीभ आहे, तुम्हाला काय करायचं? हाड असो नसो. कसा संसार केला ह्या बाई बरोबर? भानुप्रिया काय बोलतेस? केव्हाच बोलणार होते आई, पण तुझ्यावर अवलंबून होते ना, म्हणून मुख गिळून गप्प बसले. असू दे, जाऊ दे आता. का घरात काही गिळायला नव्हतं दुसरं? आलो आलो हा आलो आलोच ना, जावई बाबा. ऐका ना, मी काय म्हणतोय, तुमची फालतूगिरी झाली? होय बा, फालतूगिरी. नाही नाही, म्हणजे ओ ओ, जावई बापू, तुम्ही असाल रेतीवाला, माझा नवरा पण आहे मातीवाला. म्हणजे मातीवाला. आयुष्याची माती केली ना याने. तुझ्या बरोबर लग्न झालं ना, त्याच दिवशी माझ्या आयुष्याची माती झाली. तोंड वर करून बोलला तर याद राखा. तुझ्या बरोबर लग्न केलं ना, त्याच दिवशी माझ्या आयुष्याची माती झाली. आई बाबा, माझ्या पाठवणीच्या दिवशी पण तुम्ही असे भांडणार आहात का? ऐक ना, लग्न करून दिलंय ना, मग जा ना आता. काय टाइमपास करते तू? टाइमपास? असू दे. हॅलो, हा हा, भर भर भर. हो, भर. हा. धीर धर, धीर धर, धीर धर. धर बाळा, धीर धर. तुझी खूप आठवण येईल. मला पण तुमची खूप आठवण येईल. मग येणारच की नाही सासरी? येणार आहे ना, एवढा खर्च करून लग्न लावलंय ना, येणार सासरी येणार. मग चल लवकर, मला लय घाई झाली आहे. याला म्हणतात गुडघ्याला बाशिंग आणि वराती मागून घोडा. तोच लागलाय, वाट बघायला लागलाय घोडा. चला ना, घाई करा. बाबा असे रडू नका हो. कसं दिसतंय ते बाबा? दिसू दे, मी रडणार म्हणजे रडणार. कसं दिसतंय? काय सगळं दिसतंय. इमोशन मध्ये वाहून गेलो. सांभाळा सांभाळा स्वतः. ऐक 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 ना, ऐक ना बाळा. हे बघ मागे ना 4 बहिणी आहेत अजून. हा, ते सांभाळते स्वतःला. तू जा ना. आणि हे बघ, डायरेक्ट बाळणपणाला ये. त्यासाठीच मी घाई करतोय. बघा ना, वाजले किती, वारात आहे ना, घाई करा ना. चला हा ना. हा हा, बरोबर. घाई का? हॅलो, हा नेहमीच चकली आणि शेजवान सॉस. सॉस सॉस वाट बघते ना सासू. हिची सासू वाट बघते ना. जा ना, जा जा जा. तुझी सासू बाळा, हा. तुझ्या सासूकडून सगळं शिक. हा. म्हणजे आईने काहीच शिकवलं नाही का तिला? नाही, हरकत नाही. म्हणजे तसं आमच्या घरात काम करण्यासारखं काहीच नाहीये. घर तरी आहे ना? का ते पण नाहीये? नाही म्हणजे नसेल तर आम्ही बांधून देऊ. तू नसेल म्हणजे काय? ओ, अख्खा वाडा आहे आमचा, वाडा. भिंतीला 10-10 नोकर आहेत. हो, मग लवकर घरी जा, नाही तर नोकर आहेत ना, अतिक्रमण करतील वाड्यावर. असं कसं काय करतील? हत्तीच्या पायाखाली जाईन त्यांना. मला माहित नाही, आमच्या एरियामध्ये आम्ही सॉलिड डेंजर आहे. आणि आता तुझी आई आहे ना, जाम डोकं आउट करते. हा, तुम्ही पळताय का मी रन आउट करू? हा, जाताय? खरंच तुमची बायको आहे का ही? बाबा कटू सत्य आता त्याला मी तरी काय करणार? हो, कटू सत्य काय कटू सत्य? हा, गोष्टी कसल्या सांगताय तुम्ही? हा, हॅलो, बायकांची पार्टी आहे, पुरुषाचा आवाज कसा? अच्छा, माधवी. हा, बोल बोल. नाही नाही, अगं हे काही विचारणं झालं का? आईस लागणारच ना. आईस, मी आईस आहे ना हिची. आईस पाठवणी चालली आहे. आईस लागणार ना मुलीच्या पाठवणीला. तू एक काम कर, तुला खूप फोन येत आहेत. तुझा आणि तुझा कार्यक्रम आटप. नाही. हा कार्यक्रम आटपून घेतो. नाही ना, हो असं कसं? मुलीचा पाठवणीचा रडारडीच्या कार्यक्रमाला आई नाही, लोक काय म्हणतील? हे बघ, आता हत्ती गेला आणि शेपूट राहील. हा? आई जाते मी आता. हा, भागुमती चालली. भानुप्रिया नाव आहे ग माझं. 5-5 मुली आहेत, कोणाकोणाची नावं लक्षात ठेवा.
मला काम नव्हतं त्याच्यामुळे झाल्या. मुली करा जा, हे बघ ऐक, तिकडे गेलीस की सासू सासऱ्यांची सेवा कर. नाहीयेत मला. मग नोकर चाकरांची सेवा कर, पण सासरी गेलीस की सेवा कर. मी जिवंत आहे, माझी सेवा करायला सांगा ना. चल बाई चल, लवकर चल. तुला सांगतो, मी आपल्या घरात बेड आहे ना, तो कपड्याच्या मुलांनी सजवलाय. कशाने? पाकळ्यांच्या गुलांनी खाजवलाय. गुलाने खाजवलं? अहो तुमच्या कळ्या सगळ्या मिक्स होत आहेत. हॅलो, हा कर मिक्स कर हे मिक्स होतात पाकळ्या बघा. एखादा काटा आला तर टोचेल. नाही करतो. अगं मी आपला बेड आहे ना, कमळाच्या फुलांच्या पाकळ्यांनी सजवलाय. अख्ख्या घरामध्ये बदकं फिरतायत. अगं बाई, अष्टपैलू आहे जावई बापू. पण बदक मग आमचं स्वतःच तळ आहे. तळ आटायच्या आत हिला घेऊन जा. तेच सांगण्याचा प्रयत्न करतो हिला, पण तुमची मुलगी निघेल तर शपथ ना. अगं चल बाई चल, अख्खा गाव वाट बघतोय तुझी. गाव वाट बघतोय? मग 4 ट्रक भरून काय आणलं होतं? माणसंच आहेत ती, पण गावातली पण माणसं आहेत ना. आणि त्याच माणसांसमोर सासूचा अपमान नको म्हणून मी शांत बसलो. करा ना घाई, लवकर चला ना. जा मुली, जा. जब शाम आएगी तुम्हारी याद आएगी, मैं बहुत रडूंगा, मैं तो बहुत रडूंगा. बाबा ढसा ढसा घडा घडा. माझी पाठवणी आहे की नाही, मग जोपर्यंत तुम्ही नीट गात नाही मी इथून जाणार नाही. ठीक आहे. जब शाम. अरे यार काय, अरे ऐका ना गाणं ऐका. कुणी सांगितलं होतं गायला? कुणी सांगितलं होतं गायला? आणि तुम्हाला गाणं येतं हे आज कळतंय मला. माझ्या बऱ्याच गोष्टी तुला अजून माहिती नाहीत. असं तुम्हाला वाटतंय? हो का? मग ठीक आहे. चला पाठवणी करा. बाबा, तुमच्या हातचा वडा उसळ पाव मी खूप मिस करेन. वडा उसळ पाव आपली बेकरी आहे, मी तुला पाव खायला घालतो. चल. बेकरी असेल हो, पण वडा उसळ? बाबांच्या हातचा वडा उसळ खाल्ला नाही तुम्ही? नंतर कधीतरी खाऊ ग. चल. उद्याचं काय? उद्या काय वडा उसळ खायचंय तुला? मला रोज लागतो. बाबांना घेऊन जा. बाबा कशाला? आमचं रिसॉर्ट नाहीये. अरे याला घेऊन जा आणि उघडा. याला घेऊन जा आणि रिसॉर्ट उघडा. हा कामामध्ये फॅन्टम आहे, घेऊन जा. फॅन्टम असलो तरी अँटम नाही. मी नाही जाणार त्याच्यावर एकटा. मला वडा उसळ. जगात दुसऱ्या पण वस्तू आहेत ना खाण्यासारख्या. चल देतो तुला पण. नाही, मी वडा उसळ शिवाय जगू शकत नाही. अगं नवऱ्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणत. ओ उचला ना. ओ बदक राहो. तुम्हाला झेपणार आहे ते? मला नाही झेपलं, तुम्हाला काय झेपणार आहे? दुसरं काहीतरी उचला ना. मी नवऱ्याशिवाय जगू शकेन, पण माझ्या बाबांच्या हातच्या वडा उसळीशिवाय नाही. काय बोलते ही? ठीक आहे. तू चल, मी तुला आता वडा उसळ शिकवतो. हो, आणि मग माझं काय? तुम्हाला वडा म्हणजे तुम्हाला पण शिकवतो. आता तुमच्या बरोबर येते ना, तिला रोज खाऊ माखू घालावं लागणार. तुम्हाला पण शिकवतो उसळ आणि वडा, म्हणजे तुम्ही दोघे मिळून खा. चला. नको ऐका ना. एकदा माझी उसळ हनीमून आहे. बघितला, मुलीची पाठवणी करायची होती, घर जावे ठेवून घेतला. अरे देवा, म्हणजे आता करायची असेल पार्टी तर उजवायला लागणार दुसरी कार्टी. मंडळी, जिच्या गाण्यावर अख्खी वरात नाचते अशी नृत्याची बिजली आता इथल्या वरातीत नाचताना आपल्याला दिसणार आहे. सोबत असणार आहेत किशोर चौगुले, शशी केरकर, मंदार, मयूर, कोतेकर बंधू, योगिनी बोऱ्हाडे, ओंकार भोजने आणि अर्थात मानसी नाईक. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, अन पदर केला न वर, अन पदर केला न वर, पोरी जरा जपून ताण
अरे बाबा हे थांब थांब काय दाम्या वा शी 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 अरे परमेश्वरा अरे दाम्या ए दाम्या अरे रस्त्यावर एवढी मोठी रांगोळी काढता का करी हा हे काय करतोय अरे नवरा नवरी मारुतीच्या मंदिरात दर्शनाला गेले म्हणून तुम्हाला सांगितलं जे काय ते नाचायचं ते इथेच नाचून घ्या म्हणालो होतो घेऊन नाचा असं म्हणालो होतो का मी आबा त्याने घेऊन जा आबा आधीच वरातीला उशीर झालाय ए तुमचं चालू द्या हो आलो आवाज दिला नाही तरी जावं लागतं मंदार हे कोण आहे रे? परशुरामांची वैद्यई. कोण? परशुरामांची वैद्यई. जुळवून टाकूया काय? मांडव पण रेडी आहे का? मांडव 2 लग्न करून टाकू. काय कॉन्फिडन्स आहे? काय कॉन्फिडन्स आहे? अरे आज जरा फ्लर्टिंगचा मूड आहे. तुम्ही नाचा. ए नाही भाई तू पण नाचायचं. ए नाही तुम्ही नाचा. तू पण नाचायचं. नाही रे ए अरे त्याला कुठं सांगतो अरे त्याला कुठं नाचता येत नाही. बाकी कुछ भी हर्ट करने का था लेकिन मेरा ईगो नहीं हर्ट करना था. सॉरी सर. सॉरी नहीं. आज तूने मेरे गुरुवार को ठेच पहुंचाई है. गुरूर को आजपासून गुरुवार. शब्दकोश मंडळाला फोन लाव आणि त्यांना म्हणावं एक शब्द बदलून घ्या. ओके नाही के ओ घुमाव. Sorry, I'm really sorry. Sorry. काय झालं? तुम्ही आमच्या गावातले नाहीत काय? तुम्ही कसं ओळखलं? कारण तुम्ही सॉरी म्हणलात ना. आमच्या गावात आम्ही सॉरी या शब्दाला वाईट टाकलंय. पण मग धक्का लागल्यावर काय म्हणतात? ए तुला दिसत नाही काय? तुझे डोळे काय खराब झालेत काय? ओके. ए तुला दिसत नाही काय? तुझे डोळे काय खराब झालेत? ओके ओके ऑलराईट. 2 मिनिटासाठी मला वाईट टाकलेला सॉरी माझ्यावर हसताना दिसला. हाय माय नेम इज ओंकार. नाम तो सुना ही होगा. हो माझ्या वॉचमॅनचं पण सेम नाव आहे. असू दे नाव कॉमन असलं तरी ही पर्सनॅलिटी युनिक आहे. मी नेक्स्ट लेबल आहे. लेवल आणखी एक शब्द बदलायला सांग. इंग्रजी शब्द आहे तो. इंग्रजी शब्द आहे तो. मग काय झालं? त्यांनी त्यांच्या सोयीनं आपला अख्खा देश बदलला. आपण एक शब्द नाही बदलू शकत? तुमचं नाव? हाय मला जानवी म्हणतात आणि प्रेमाने मला जान म्हटलं जातं. जान भारी. जाम भारी. लोक आपल्यासाठी काय करतील सांगता येत नाही पण आपण त्याची जान ठेवली पाहिजे. जोक मारला.
जोक मारलात. ए जॉन, हळू. हाय. अग जॉन, यू हिअर हिअर फ्रॉम द टेम्पल. हा हा. हाय हाय. हाय जानतूजी. जान तुझी आहे ती माझी आहे. हाय हाय. मी आन्या. भूम फुबाई फूम. तुम्ही म्हणजे आय फ्रेंड हर सुप्रिया द इंग्लिश टीचर. आय द फ्रेंड हर हिर उर. मी याचा मित्र आहे, ओंकारचा मित्र आन्या. नाम तो सुना होगा. आण्या आणि इकडे माझ्या स्टाईलने प्रेमाच्या आण्या भाका घेतल्यावर असंच होणार. जोक मारला. ए बजाव. काय मस्त आवाज रे तुझा. माझा आवाज आवडला तुम्हाला. तुमच्यासाठी हे स्पेशल गाणं. हा. तुझ्या डोळ्याच्या खाली खाली बोर्ड या गाली. तुझ्या डोळ्याच्या खाली खाली बोर्ड या गाली. तिसे गालाची लाली क्या बात है. तिसे गालाची लाली क्या बात है. 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 कमाल 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 ना है ना. कमाल कमाल. तू सिंगर आहे. सिंगल आहे. जोक. सिंगर बद्दल म्हणाल तर हैरानियों से भरी किताब हूं मैं. वाह 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 वाह. हैरानियों से भरी किताब हूं मैं. कभी मीठा कभी खूंखार दिखेगा. वाह 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 वाह. खरंच चांगलं आहे ना. हैरानियों से भरी किताब हूं मैं. कभी मीठा कभी खूंखार दिखेगा. एक एक पन्ना तो पलटिए मोहतरमा. हर एक पन्ने पे नया अवतार दिखेगा. वाह. तू हे आत्ता केलीस. नाही नाही, दिवसातून 2-3 वेळा टेकवतो तो. मस्करी करतोय हा. मस्करी करतोय. जस्ट आत्ता ताजी ताजी केली. हा तू शायर आहेस. मगाशी सिंगर आता शायर म्हटलं ना. हर एक पन्ना पलटी आहे मोहतरमा. नाही कसं आहे ना, आमच्या भाईमध्ये जाम कला आहेत. हा वडा पण चालवतो. ती कला नाही ते करिअर आहे. कमाल आहे रे हा. नाही नाही जान्हवी, कमाल तर तू आहेस. मला माझ्या मनातलं तुला काहीतरी सांगायचंय. जास्त फास्ट होत नाही काय. हे पटकन असं. दुसऱ्यांच्या हळदीला आणि वरातीला नाचून कंटाळलोय मी. 5 परतावण्याचं जेवून जेवून ढेकर देऊन कंटाळलोय मी. आता मला माझ्या लग्नाचं जेवण. जानवी, अगर तू कहे तो मैं मेरा कलेजा काट कर तेरे सामने पेश कर दूं. दर्द है दर्द है दर्द है. अगर तू कहे तो मेरा कलेजा काट कर मैं तेरे सामने पेश करूं. लेकिन सवाल यह है कि आज मंगलवार है, कलेजे का करोगी क्या. अरे मला दे ना चाकण्याला. काय पाहिजे. कलेजी. जानवी, तुझ्यासाठी हा गुलाब. हा गुलाब कुठून आणला. नाचताना करवलीच्या केसातून चोरला.
चला 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 अरे चला अरे आणि वरात थांबून तुम्ही इथे हे काय चालवलंय? वरात पुढे गेलीच नाहीये. आबा मला ही मुलगी आवडली. कोण? हिला ओळखतोस? ही जान्हवी. नाव माहितीये? हो. आडनाव? आडनावावरनं जज करणार माणूस मी नाही. तरी पण ऐक, नाव सांग. मी जान्हवी भोजने. जान्हवी लग्नानंतरचं नाही आताच सांग. मेले आताच तिचं आडनाव भोजने आहे. आपल्या वाडीतले तुझे लांबचे काका सुधाकर काका तू लहान असताना इस्रायलला गेले होते. पण आबा ते इस्रायल वरून डायबिटीसचं औषध देणार होतं ना, अचानक हे कसं काय? ते वारले. ही इथे आलेली आहे. ही ती मुलगी जान्हवी तुझी बहीण. मेल्या ही तुझी बहीण आहे. बरं झालं वेळेत आलो मी, नाहीतर ज्या स्पीडने हा कलेजा घेऊन चाललेला, मुलं जन्माला आली असती तर त्यांना प्रश्न पडला असता हा माझा बाबा आहे की मामा. मेल्या बहिणीवर प्रेम करतो. ए बाबू चल जेवून घ्या, तुम्ही जेवून घ्या बाळांनो, जेवून घ्या. येते ना? जास्त गोड खाऊ नको. हो हो. तुमचं नाव काय? बाय बाय ना, याला आकडे आली. क्या बात है, 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 क्या बात है. थेट आपण विचारूया आपल्या प्रथम प्रेक्षकांना. निर्मिती ताई. कडक परफॉर्मन्स, मस्त. आणि मानसी, मला इतका आनंद झालाय तू या स्टेजवर आज आहेस त्याचा. म्हणजे ह्या सगळ्या वरातीमध्ये एक 4 चांद लावायला तू आलेली आहेस. क्या खऱ्या वरातीत काय काय होत असेल आणि कसे तुम्ही सगळे मजा करत असाल, तुम्ही पण सगळे नाचला असालच ना. ते सगळे इथे आज बाहेर काढलं तुम्ही. खूप मजा आली. खूप 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 छान. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. उमेश. कडकडीत परफॉर्मन्स. कडकडीत म्हणजे कडकडीत. पण सगळ्यांनी मिळून जी सुरुवात केली ना या प्रहसनाची, या स्किटची, ती इतक्या वरच्या लेवलला सुरुवात केली. इतके मनापासून सगळे नाचत होते. मानसी, महाराष्ट्रातल्या सगळ्या वरातीत तुझं गाणं वाजतं आणि आज या वरातीत तुझे 25 वाजले. थँक्यू. प्रत्येक वेळेला नेहमी मानसीच्या स्टेप्सवर सगळे नाचतात. आज ओमकार तुझ्या स्टेप्सवर तिला नाचायला. चालेल चालेल, मला आवडेल. सो प्लीज बजाव. वा वा वा, क्या बात है. थँक्यू सो मच. कृपया स्थानापन्न व्हा. मंडळी, पूर्वी स्टार होण्यासाठी 4-5 फिल्म्स कराव्या लागायच्या, सॉलिड असे परफॉर्मन्सेस द्यावे लागायचे. पण आता रील्समुळे कुणीही रातोरात स्टार होऊ शकतो. असाच एक रीलच्या दुनियेतला स्टार सापडणार आहे खवडेंच्या तावडीत. पाहूया मिस्टर नितीन खवडे त्याला आपल्या शैलीत कसे खवडे देत आहेत. तेव्हा स्वागत करूया सागर कारंडे आणि पार्थ भालेराव यांचं. नमस्कार 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 भास्कर. तर नमस्कार, मी नितीन खवडे स्वागत करतो तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चर्चेचा भोपळा. आज मी इथे एका फुंतरूला बोलवणार आहे, जो छोटे छोटे व्हिडिओ करतो, सोशल मीडियावर टाकतो आणि 15 जरी लाईक मिळाले तरी ऑस्कर मिळाल्यासारखा मिरवतो. तर बोलवूया फाडू बंटीला. फाडू बंटी या.
शिकरण, केळ्याचं शिकरण, अंड्याचं कालवण. झाला झाला गॅस मला, बाबांनो त्रास मला. ज्यांच्या अंगी कला, ऐका, त्यांच्या अंगी कला, त्यांनी परसाकडे चला, त्यांनी परसाकडे चला, त्यांनी परसाकडे चला. डीजे बंटी इन द हाऊस. मी तुला प्रकाशाकडे घेऊन जातोय, तुला परसाकडे जायचंय. आणि येता येता काय रंगाचा डबा होतला कोणी तुझ्या अंगावर? या बसा. काय नाही त्यात. तर आल्या आल्या स्वतःची अवकात दाखवण्याचा जो काही प्रामाणिकपणा तू केलेला आहेस त्याची दाद देतो मी. द्या द्या. पण दादा, आता मी इकडे जो परफॉर्मन्स केला ना त्याला 160 लाईक्स आहेत. व्हायरल आहे. काल मी माझ्या कापलेल्या नखांचा फोटो टाकला होता आणि खाली लिहिलं होतं आय नेल इट. 1,500 लाईक होत्या. नख आहेत का? वाघ नख आहेत तुमची? मारतो पण. फाडू तर बंटी फाडू. आपण फालतू आहोत हा साक्षात्कार तुम्हाला कधी झाला? अरे एका रविवारी असं मी रिलॅक्स. काय विचारते तू? माझा शो आहे, मी काही विचारेन. मला सांगायचं नाही काय विचारायचं काय विचारायचं नाहीये ते, कळलं का? या शोला माझ्यामुळे अर्थ आहे, माझा मी समर्थ आहे. हेच हे याला रील मटेरियल म्हणतात. याला थांबा, मी हे अपलोड करणार आहे. हा माझा शो आहे, माझ्यामुळे याला अर्थ आहे आणि ते करायला मी समर्थ आहे. ओ नो 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 अपलोड. याच्यावर लाईक्सचा शॉवरिंग होणार आहे. आणि आता माझी वाक्य वापरलीस, माझी परमिशन घेतलीस? काय किती रॉयल्टी आहे तुमची? मी चेकबुकच आणले. कुठे? हो, किती रॉयल्टी आहे? रॉयल्टी? हा, त्या दिवशी एका लग्नाला गेलो होतो, एकाने मला पाकिटावर नाव लिहायला सांगितलं. 5,000 रुपये घेतले मी त्याचे. आणि इथं 4 ओळी आहे. किती देणार सांग? किती देणार? किती तुम्ही? एवढे महाग आहात तुम्ही? एवढे? म्हणून हा शो मी स्वतः करतो. मला मीच परवडतो, इतरांना मी परवडत नाही. कळलं? तर तुम्ही आता हे असे व्हिडिओ वगैरे करता तुम्ही, तर एक झलक फक्त म्हणजे आमच्या लोकांना तुम्ही दाखवलीत तर कुत्र्यासारखा मारीन. त्या रीलमुळे आपण ब्रँड अंबासाडर झालेलो आहे. अंबासटर. आतमध्ये काहीतरी होतं. काय होत? मी हा ब्रँड हा अंबासाडर. तुला बोलताही येत नाहीये ते आणि तू व्हायला निघालायस, कळत नाही का तू? म्हणजे हे काय माहितीये का, लाखोच्या बाता आणि वडापाव खाता असं झालंय तुझं. मटन मटन काय मटन? आमच्या एरियातला मटनवाला आहे ना, हा, तर त्याने आपल्याला विचारलं कोलॅबसाठी पेड पार्टनरशिप असं आम्ही म्हणतो. अच्छा. आपल्याला बोलवलं. ते म्हणले की आमचं मटनचं शॉप आहे, तिथं रविवारी यायचं, बाहेर उभं राहायचं, बे असा आवाज काढायचा. सेलिब्रिटी ब्रँड अंबासाडर. मला सांग, कुठला सेलिब्रिटी मटन शॉपच्या बाहेर उभा राहून बकऱ्याचा आवाज काढतो रे? कुठला? काय बोलणार तो? मटन घ्या, कलेजी घ्या, हे असं. एकदा तू ते काहीतरी पोपटावर रील केलं होतस ना? पोपटावर. रीलचा नंतर पोपट झाला तो भाग वेगळाच आहे. काय होतं ते रील? काय होती ती? हा, तुझ्यातला समाजकंटक बाहेर काढायचं असं मला. आला हे बघा आता. हा, पोपट आहे आणि हा पोपटाचा डॉक्टर आहे. हा पोपट आहे, पोपटाचा डॉक्टर आहे. हा, बरं चल बोलत राहा पुढे. आणि इकडं याच्या माग पोपटीने, डॉक्टरच्या मागे पोपटीने, आणि ती प्रेग्नंट आहे, तिची डिलिव्हरी चालू आहे. आता इथं पोपट टेन्शन मध्ये येर झाऱ्या घालतोय. अरे येर झाऱ्या सांग लवकर. असं नाही. अरे खूप वेळ जातो ते येर झाऱ्या घालण्यात. तर ते येर झाऱ्या घालत होते आणि डॉक्टर पटकन पोपटापाशी आला. आणि पोपट टेन्शन मध्ये, डॉक्टर काय झालं? डॉक्टर म्हणले पोपट झाला. ओ नो नो नो.
शॉवरिंग शेअर लाईक शॉवरिंग. पॅडी कांबळे जेव्हा मॉन्टेसरीत होतं ना तेव्हा या विनोदाचा शतक महोत्सव साजरा केला आम्ही. हा, अमिताभ बच्चनचा व्हिडिओ घेतलास आणि लिपसिंग केलंस तू. काय 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 टायटल होतं रे? चुनाभट्टीचा बच्चन. ऍटलिस्ट त्यांचा आवाज तरी काढायचा. काढ बघू त्यांचा आवाज. येस चला. काय सर्दी झाली बच्चन साहेबांना? असं करतात बच्चन साहेब, असं करतात? हे कोण करतं? शत्रुघ्न सिन्हा करतात की नाही? बच्चन साहेब कसं करतात? चला क्या बात करतोय तुम, असं करतात की नाही? अरे हे सगळे कलाकार 2-2, 3-3 महिने नाटकाची तालीम करून एक नाटक उभं करतात, गावोगावी जाऊन त्याचे प्रयोग करतात, मेहनत करतात, घाम गाळतात, आणि तू 5 मिनिटात व्हिडिओ बनवतोस, 2 मिनिटात तो अपलोड करतोस आणि लाईकचा मेवा खातोस. अरे न्यूडल्स बनवायला जेवढा वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा कमी वेळात ही प्रसिद्धी मिळते आणि तेवढ्याच कमी वेळात ती गायबही होते. हे कळतंय का तुला? काय अभिनेता म्हणवतोस का स्वतःला? अभिनेता आहेस तू? अरे चंद्र पृथ्वीपासून जेवढा लांब आहे ना तेवढा तू अभिनयापासून लांब आहेस. कळलं? कळतं का तुला मी काय म्हणतोय? सांग मला आताच्या आता, याचा उत्तर दे मला. माझी आई कुठे? मी मामा बनतो तुझा, तुझं काम मी बोलतो. साधारण फाडून खाल्लंय या बंटी फाडूला. क्या बात आहे. जोरदार टाळ्या एकदा. खरंच रील्सने खूप उच्छाद मांडलेला आहे सध्या. मी सुदैवी आहे कारण मी सोशल मीडियावर नाही आहे, पण तू मूर्तिमंत तो रील करणारा आत्ताचा तरुण युवक उभा केला आहेस पार्थ. म्हणजे तुझ्या अगदी केशभूषेपासून, वेशभूषेपासून, बोलण्यापासून सगळं अगदी तू मूर्तिमंत उभं केलं आहेस. आणि सागर, तू इतकं छान कॅरेक्टर करतोस ना, हे मला खूप आवडतं तुझं हे कॅरेक्टर. म्हणजे त्याच्यात थोडीशी अतिशयोक्ती असली तरी पण ना, म्हणजे पोटतिडकीनं बोलणं त्या माणसाचं आहे ना, त्या खवडेचं, ते भिडतं मनाला. मजा आली, खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं आम्ही. तुमच्या दोघांचे कॅरेक्टर खूप एन्जॉय केलं. वा उमेश. पार्थ, तुझ्या सिनेमासारखाच परफॉर्मन्स होता, एकदम कडक. क्या बात है. अगदी रिअलिस्टिक परफॉर्मन्स होता. वा वा वा. सागर, तू त्याच्या त्या रीलमधनं रिअल जगात त्याला ज्या आवेशाने आणलंस, कोणी असता तरी तो आलाच असता. मला असं वाटतंय खरंच आपण असे शोधूया आणि एकेकांना आणूया. म्हणजे सोशल मीडियाचे फायदे आहेत, पण तोटे ज्यांच्यापासून आहेत त्यांना तुझ्याच सारखा खवडे मिळाला पाहिजे. सो फार मस्त वाटलं तुम्हा दोघांना एकत्र बघून. थँक्यू सो मच. वा वा वा. बंटी फाडूच्या रील्सचं माहित नाही, पण या परफॉर्मन्सला आमच्या सगळ्यांकडनं खूप साऱ्या लाईक्स. थँक्यू सो मच. कृपया स्थानापन्न व्हा. मानसी, मला तुला विचारायचंय की एकदम कडकचा तुझा अनुभव कसा होता? सर्वप्रथम मी हे बोलू इच्छिते की थँक्यू झी मराठी, थँक्यू संपूर्ण टीम ऑफ फू बाय फू की तुम्ही आज आम्हाला इथे आमंत्रित केलं. एकदम कडक हा चित्रपट खूप सुंदर झालेला आहे. त्यात मी एक खारीचा वाटा एक माझं गाणं घेऊन येते, मॅडम कडक हाय. ॲक्च्युली निर्मितीताई हे तुझ्यासाठी माहिती आहे, मॅडम कडक हाय. माझ्यासाठी? हो. अगं तुला बघून आम्ही वेडे होतो सगळे, काय कडक काय. म्हणजे मी ऍक्च्युली हे जे एक्सप्रेशन दिलं ते सगळ्या बंधुवर्गाचं होतं. पण गाणं खूप छान झालेलं आहे, चित्रपट खूप छान झालेला आहे आणि आज योगायोगाने आम्ही या मंचावर आलेलो आहोत. वी आर मोर देन एक्सायटेड अँड ब्लेस्ड. थँक्यू सो मच. थँक्यू मानसी. तुझा प्रत्येकच परफॉर्मन्स कडक असतो तसा हाही असणार आहे, आम्हाला खात्री आहे. मला पार्थला विचारायचं आहे, आम्ही सगळेच तुझा किल्लापासून प्रवास पाहतोय, आता आम्हाला जाणून घ्यायचं तू या सिनेमात काय कल्ला करणार आहेस? सो येस, डेफिनेटली कल्ला तर आहेच आहे. आणि म्हणजे आता ह्याच्यामध्ये अरबाज आहे, तानाजी आहे, चिन्मय आहे आणि ह्या चौघांची आमची गँग असल्यामुळे आणि आम्हाला चौघांनाही तेवढ्याच एनर्जीनी रिव्हर्ट बॅक करणाऱ्या हिरोईन्स पण चौघांनाही आहेत. सो हा खूप असा पॅकेज्ड आणि असा युथफुल तुम्ही म्हटलं तसं आहेच आहे, पण हा नावासारखाच एकदम कडक असा सिनेमा आहे. सो ह्याच्यातला कल्ला पण आता एकदम कडक असणार आहे. सो तुम्हाला होपफुली आवडेल
आणि एकदम कडक मित्रमैत्रिणींबरोबर जाऊनच ह्या क्या सिनेमाला बात आहे. गर्दी करा. सो थँक्यू सो मच. थँक्यू. क्या बात आहे. तानाजी, मला तुझ्याशी आता गप्पा मारायच्या आहेत. सैराटमधल्या तानाजीने तर सगळ्यांनाच वेड लावलंय. आता ह्या सिनेमात आम्हाला काय पाहायला मिळणार आहे? नमस्कार. ह्यात बऱ्याच गोष्टी आहेत. जसं आपण ग्रामीण भागात पण कडक शब्द वापरतो किंवा शहरी भागात जिथं जाईल तिथं कडक शब्द, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कडक शब्द वापरला जातो. तशाच बऱ्याच कडक कडक गोष्टी आहेत सिनेमात. तर हा म्हणजे कोणी रिलेट करू शकतं. तर 2 डिसेंबरला सिनेमा येतोय. तर तुम्हाला बऱ्याच कडक गोष्टी 2 डिसेंबरला बघायला मिळतील. वाह. आणि आशा करतो हा सिनेमा तुम्हाला सगळ्यांना आवडेल. नक्की नक्की नक्की. आपली हास्य मैफिल अधिक रंगतदार करण्यासाठी आपण निवडतो त्या दिवसाचा स्किट ऑफ द डे. बघूयात आज हा मान कोण पटकावतंय. या स्किट मधील सर्व परफॉर्मर्सना मिळणार आहे कॉटन किंग द किंग ऑफ 100% कॉटन शर्ट्स तर्फे एक गिफ्ट हॅम्पर. आजच्या भागातलं स्किट ऑफ द डे देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतेय उमेश कामत्याला. तर उमेश, आजच्या भागातलं स्किट ऑफ द डे कोणाला जातंय? वरात. मानसी, पार्थ, तानाजी, तुम्ही आज आमच्या मंचावर आलात. आमच्या संपूर्ण टीमतर्फे तुमच्या एकदम कडक या सिनेमाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज कडक मोमेंटवर आज निरोप घेत आहोत. पण पुढच्या आठवड्यात असेच दर्जेदार ऊर्जेदार परफॉर्मन्सेस घेऊन तुम्हाला हसवण्यासाठी पुन्हा येणार आहोत. तेव्हा पुन्हा मांडूया हास्याचा डाव, घुमवूया महाराष्ट्रभर एकच नाव, फू बाई फू.